लाडक्या बहिणींनो, अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। लाडक्या ताईंनो, पैसे वाटप सुरू झालेले आहे। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। बातमी एकदम सत्य आहे, खरी आहे, बरोबर आहे। कोणत्या पण तुम्ही या गोष्टी या ठिकाणी चेक करू शकतात। लाडक्या ताईंनो, पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। आज बघा, लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या ताईला पैसे आले एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला बघा, बघितलं असेल, सरकार स्थापन झालं होतं, मुख्यमंत्री शपथ झाले, कॅबिनेट झालेलं आहे। यानंतर एक मोठी गोष्ट या ठिकाणी आलेली आहे समोर, ती म्हणजे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। कोणत्या कोणत्या ताईला आता पैसे आले ते कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, हा दादा तुमच्यासाठी दररोज एक नवीन बातमी, नवीन महत्त्वाची गोष्ट सांगत असतो। लाडक्या ताईंनो, लक्ष द्या, पण कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत, मी सांगितलेलं आहे। एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या कोणत्या ताईला पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि कोणत्या बाकीच्या ताईंना कधी पैसे भेटणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज कोणत्या ताईला पैसे आले देता, कुणाकुणाला गुड न्यूज भेटली, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। लाडक्या ताईंनो, सगळ्यांना पटपट एकदा प्रश्न विचारत आहे। एवढ्या साऱ्या ताई आता लाईव्ह आलेल्या आहेत, सर्वांना एक प्रश्न विचारत आहे, आज कुणाला पैसे आलेले आहेत का? सरकारने पैसे पाठवायला पुढे डीबीटी करायला सुरुवात केलेली आहे। कोणत्या ताईला पैसे आलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचे। आणि लक्षात घ्या, सर्व महिलांना पैसे भेटणार नाहीत, परत सांगतोय, गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, फेक न्यूज पासून लांब राहा, गोष्ट काय सांगतो व्यवस्थित समजा। आणि कोणत्या कोणत्या ताईंनाच पैसे आलेत किंवा येणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, ज्या ताईला पहिला हप्ता मिळाला होता 1,500 रुपये, लक्षात घ्या, पहिला हप्ता म्हणजे कोणता हप्ता बघा, लक्षात घ्या, कोणत्या कोणत्या ताईने सप्टेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरले होते, सप्टेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरले होते किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरले होते, त्या ताईंना फक्त एकच हप्ता भेटला होता। एक लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याचा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना कंप्लीट झालं आणि त्यांना नोव्हेंबर महिन्याचा एकच हप्ता भेटला होता। अशा ताईला 1,500 रुपये लक्षात घ्या भेटले होते। 1,500 ज्या ताईंना आतापर्यंत भेटले होते, अशा कोणी ताई आहेत का ज्यांना 1,500 रुपये भेटलेत? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे कुणाला यायला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, ज्या ताईंना आतापर्यंत एक पण हप्ता आला नव्हता, ज्या ताईंनी या ठिकाणी पैसे फॉर्म भरले होते सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्यांचा स्क्रुटिनीमुळे त्यांचे फॉर्म पेंडिंग पडले होते, कॅन्सल झाले होते, त्या ताईंना आजपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे। आणि हे पैसे लक्षात घ्या, कोणते भेटणार आहेत तुम्हाला? 5व्या टप्प्यापर्यंत। ही तुम्हाला आता मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे, पण लक्षात घ्या, तुम्हाला एक पुढची गोष्ट सांगून दिली आहे की कोणत्या ताईला पैसे यायला सुरुवात झाली। सगळ्या ताईला पैसे आलेले नाहीयेत, फक्त कोणत्या ताईला पैसे आलेत? ज्या ताईंना या ठिकाणी निवडणुकामुळे किंवा लक्षात घ्या, त्यांना आचारसंहितामुळे पैसे आले नव्हते, त्या ताईंना 3,000 रुपये आले नव्हते, ज्या ताईंना 1,500 रुपये आले नव्हते, त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे। म्हणजे सर्व ताईंना आता 5व्या हप्त्यापर्यंतचे पैसे आणून देणार आहेत, म्हणजे सगळ्यांना समान करणार आहेत। ज्या ज्या ताईंना 0 रुपये भेटले होते, ज्या ज्या ताईंना एक पण हप्ता भेटला नव्हता, ज्या ज्या ताईंना पहिला हप्ता भेटला होता, बाकीचे हप्ते राहिले होते, ज्या ज्या ताईंना दुसरा हप्ता मिळाला होता, म्हणजे 2 हप्ते मिळाले होते 3,000 रुपये, ज्या ताईंनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरले होते, सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरले होते पण त्याला 3,000 रुपये भेटले होते, अशा ताईंना लक्षात घ्या पुढचे पैसे भेटणार आहेत। ज्या ताईंना 3 हप्ते मिळाले होते 4,500 रुपये पण त्यांचा पुढचा हप्ता बाकी होता, त्या ताईंना पण पैसे भेटणार आहेत, तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत। ज्या ताईंना 5 हप्ते मिळाले होते 7,500 रुपये, लक्षात घ्या, ज्या अशा कोणी ताई आहेत का? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, ज्यांना 7,500 रुपये भेटलेले आहेत। आतापर्यंत लाडक्या ताईंनो, तुमचं नाव सांगायचंय, तुम्हाला किती रुपये भेटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लक्षात घ्या, आता एक गोष्ट चालू झालेली आहे, समान करायला सुरुवात केली आहे। परत एकदा सांगतोय, ज्या ताईंना पैसे आले नव्हते, ज्या ताईंना स्क्रुटिनीमुळे किंवा निवडणुकामुळे आचारसंहितामुळे पैसे मिळाले नव्हते, त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे।
म्हणजे काय, सगळ्या ताईंना आता 5व्या टप्प्यापर्यंत आणायचं आहे. सगळ्या ताईंना 5वा टप्पा म्हणजे 5व्या हप्त्यापर्यंत घेऊन यायचंय. हा पहिला टार्गेट असणार आहे. त्या ताईंना आता सगळ्यांना 7,500 रुपयापर्यंत घेऊन यायचे आणि 7,500 पर्यंत सगळ्या ताई आल्या. कारण काही काही त्या अडकल्या होत्या निवडणुकामुळे, आचारसंहितामुळे. त्या ताईंना पैसे भेटले नव्हते. त्या ताईंना पहिल्यांदा काय भेटणार आहे, 7,500 रुपयापर्यंत अमाऊंट भेटणार आहे. सगळ्यांना 5व्या टप्प्यापर्यंत येणार आहे. आणि 6वा टप्पा, लक्षात घ्या, 6वा टप्पा हा टप्पा आता चालू होणार आहे. लक्षात घ्या, कधी चालू होणार आहे, स्क्रुटिनी नंतर 5 नवीन निकष आलेले आहेत. त्या 5 निकषानंतर या सगळ्या ताईंना अगोदर पैसे भेटणार आहेत. परत सांगतोय, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी सांगत आहेत. कोणत्या ताईला पैसे यायला सुरुवात झाली आहे, ज्या ताईला आणखी पण हप्ते भेटले नव्हते, ज्या ताईला 7,500 रुपये भेटले नव्हते, ज्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर फॉर्म भरले होते, ऑगस्ट महिन्याच्या अगोदर फॉर्म भरले होते, त्यांना या ठिकाणी 7,500 रुपयापर्यंत घेऊन यायचं आहे. हा पहिला टप्पा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या ताईंना पैसे भेटल्यानंतर या 4 ते 5 दिवसामध्ये सर्व ताईंना 7,500 पर्यंत जर भेटले पैसे, तर त्याच्यानंतर स्क्रुटिनी चालू होणार आहे. स्क्रुटिनी म्हणजे काय, तुमच्या फॉर्मची परत चेकिंग होणार आहे. आणि परत चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला 20 ते 21 तारखेपासून तुम्हाला हा 6वा हप्ता भेटणार आहे. आणि लक्षात घ्या, याच्यावर 5 निकष आहेत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला गोष्ट सांगतोय, कोणत्या कोणत्या ताईला 6वा हप्ता पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कोणत्या कोणत्या ताईला हे पैसे बाकी आहेत. ज्या ज्या ताईंना 7,500 भेटलेत त्यांनी त्यांचं नाव टाकायचंय, किती रुपये भेटले ते टाकायचे. 7,500 भेटले असतील तर 6व्या टप्प्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही ते चेक करायचं आहे. कोणत्या कोणत्या ताई, लक्षात घ्या, कोणाकोणाला 6वा हप्ता पाहिजे पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण गोष्टी चेक केल्या, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तरच तुम्ही 6व्या टप्प्यामध्ये बसणार आहेत. तुम्ही जर आता अडकलात तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. पैसे यायला सुरुवात झालीये. कुणाला सुरुवात झालीये, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नव्हता, फॉर्म अप्रुव्हल भेटले त्यांना, ज्यांचं पेंडिंग मध्ये गेलं होतं, रिजेक्ट मध्ये गेलं, रिसबमिट मध्ये गेलं, त्या ताईंनी फॉर्म परत भरले होते, त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या ताईने तुम्ही म्हणत असाल की चेक कसं करायचंय, लक्षात घ्या, तुमच्या अकाउंटला जरी नसेल आले तर लक्षात घ्या, या स्वरूपात तुम्हाला जायचं आहे तुमच्या वेब पोर्टलवर. वेब पोर्टलवर गेल्यानंतर तुमचं लॉग इन, माझी लाडकी बहीण योजना त्या वेबसाईटवर लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल भरली होती बघा, या ठिकाणी ऍप्लिकेशन मेड अर्लियर याच्यावर क्लिक करायचंय. त्याच्यावर तुमचं क्लिक केल्यानंतर तुमची या ठिकाणी प्रोफाईल दिसेल. प्रोफाईल दिसल्यानंतर त्या ठिकाणी डोळा असतो बघा, डोळा असतो, त्याच्या बाजूला एक बटन असतं, त्या बटनवर क्लिक करायचंय. तुम्हाला पेमेंटचं शेड्यूल दिसेल बघा, या स्वरूपात तुम्हाला सगळं पेमेंट दिसेल. या ठिकाणी तुम्हाला 7,500 रुपये दिसतंय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी 7,500 रुपये दिसत आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि डेट्स पण तुम्हाला बघा, सगळ्या डेट्स वगैरे पण दिसतंय. 3,000 कधी भेटले, 1,500 कधी भेटले, 3,000 कधी भेटले. आणि ज्या ताईला 7,500 भेटलेत त्यांनी त्यांचं नाव टाका, किती रुपये भेटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ज्यांना पैसे भेटले नव्हते त्यांना पैसे यायला सुरुवात झालीये. अकाउंटला जाऊन चेक करा, डीबीटी व्हायला सुरुवात झालेली आहे. सरकार अगोदर काय करते, ज्या ताईंना पैसे भेटले नव्हते त्यांना ताईला पैसे पाठवणार आहे आणि सगळ्या ताईंना 5व्या टप्प्यापर्यंत आणून सोडणार आहे. 5वा टप्पा कंप्लीट झाला सगळ्यांचा. स्क्रुटिनी सगळ्यांची परत होणार आहे. स्क्रुटिनी झाल्यानंतर जवळजवळ 40 ते 50 लाख ताई वगळणार आहेत. वगळल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. म्हणजे या 10 ते 12 दिवसामध्ये तुमची स्क्रुटिनी होईल. स्क्रुटिनी झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 20 ते 21 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. 6व्या टप्प्याबद्दल बोलतोय. 6व्या टप्प्याचे पैसे कधी येणार आहेत, 20-21 तारखेपर्यंत. पण ज्या ताईंना पैसे आले नव्हते त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणाकोणाला आज पैसे आलेले आहेत. कोणाकोणाला आले नसतील तर संध्याकाळी एकदा चेक करायचे. 100% तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे.
लाडका दादा तुमच्यासाठी दररोज माहिती घेऊन येत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट काय सांगणार आहे की तुम्हाला स्क्रुटिनीमध्ये अडकायचं नाही. 6वा टप्पा कंपल्सरी भेटायचा असेल, ही लाडकी बहीण योजना पूर्ण चालू ठेवायची असेल आयुष्यभर, तर व्यवस्थित व्हिडिओ पाहत जा. लाईक करा, सगळ्यांनी पट 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 लाईक करा. एक आनंदाची बातमी दिली सर्वांनी, प्रत्येक ताईंनी. बघा आज मी आवर्जून सांगतोय, हक्कानी मागतोय, तुम्हाला प्रत्येकानी एक लाईक केल्याशिवाय जायचं नाही. सगळ्या ताईंनी एक एक लाईक करायचे. चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करून ठेवायचे. भेटूया संध्याकाळी तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.